आपण दुसरीकडे दृश्य पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झालेला आहे। बाप्पाची आरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येते। आताची आपण ही दृश्य पाहतोय। एकीकडे राज ठाकरे यांच्या घरी उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत, तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरी आपण ही दोन दृश्य पाहतोय। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या घरी बाप्पाची आरती सुरू आहे। बाप्पाचं आगमन झालेलं आहे। या ठिकाणी आपण ही दोन दृश्य पाहतोय। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी दाखल झालेले आहेत। गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पाचं आगमन या ठिकाणी आणि बाप्पाची आरती त्यांच्या हस्ते होताना आपण पाहिली। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून दोघं या ठिकाणी शिवतीर्थावर आहेत। काय एकंदरीत चर्चा होत असेल आणि त्याच संदर्भात आपण जर दुसरी दृश्य पाहिली तर मुख्यमंत्री यांच्या घरी सुद्धा आता बाप्पाचा विराजमान झालेला आहे। मुख्यमंत्र्यांना सुद्धा आता राज ठाकरे यांनी या संदर्भात बाप्पाच्या दर्शनासाठी निमंत्रण दिलंय का, त्या संदर्भात काय माहिती आहे? नीलम, नक्कीच या ठिकाणी सर्वच महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे। प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे। राज ठाकरे यांच्या घरी सुद्धा या ठिकाणी उद्धव ठाकरे दाखल झालेल्या सहकुटुंब खरं तर गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून ठाकरे बंधूंची भेट ही झालेली आहे। आणि या ठिकाणी शिवतीर्थ निवासस्थानी ठाकरे बंधूंमध्ये सुद्धा कौटुंबिक चर्चा होताना पाहायला मिळते। या शिवतीर्थ निवासस्थानाला आपण जर बघितलं तर फुलांच्या सजावटीने सजवण्यात आलेलं आहे। फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। आतमध्ये बाप्पाचा गाभारा सुद्धा या ठिकाणी सजवलेला आहे। मात्र या बाप्पाच्या गाभाऱ्यासमोर खरं तर एक सोफा आहे जी
त्या भेट झालेली आहे, तिथे ठाकरे कुटुंब आता सध्या बसलेलं आहे. या ठिकाणी काही कौटुंबिक क्षण हे कॅमेरामध्ये टिपले सुद्धा गेलेले आहेत. मात्र एकूण चर्चा जी झालेली आहे ती कौटुंबिक चर्चा आहे. खरं तर गेल्या 20 वर्षानंतर ठाकरे कुटुंब एकत्र या शिवतीर्थ निवासस्थानी भेटत आहेत. या ठिकाणी राज ठाकरे यांच्या आई असतील, राज ठाकरे यांचं सर्व कुटुंब या ठिकाणी आहे, उद्धव ठाकरे यांचं सर्व कुटुंब आहे, सोबत आमदार आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे सुद्धा आहेत. त्यामुळे नक्की या भेटीमध्ये जरी राजकीय चर्चा झाली नसली तरी 20 दशकानंतर 2 दशकानंतर माफ करा, खरं तर या ठिकाणी ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं आहे. त्यामुळे या भेटीमध्ये अनेक जी आठवणी आहेत त्या आठवणींची सुद्धा चर्चा होताना पाहायला मिळते, ऐकायला येते. या ठिकाणी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर येताना पाहायला मिळतात. त्यामुळे हे शिवतीर्थ निवासांनी खरं तर 20 ते 15 मिनिट झाले या ठिकाणी ठाकरे बंधू भेटलेले आहेत. मात्र नक्की या ठाकरे बंधूंच्या भेटीमध्ये काय चर्चा झालेली आहे, यामुळे राज ठाकरे यांचा आनंद द्विगुणित झालेला आहे. मात्र राज ठाकरे समोर आल्यानंतर काय पहिली प्रतिक्रिया ही त्या भेटीवरती देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र जसं तू उल्लेख केलास या ठिकाणी राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी जाणार का, तर या संदर्भातलं आमंत्रण जे राज ठाकरे यांना मिळालेलं आहे. स्वतः या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी सुद्धा या ठिकाणी आमंत्रण दिलं असल्याची माहिती आहे. मात्र अनेक वर्ष आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील परंपरा आहे, मुख्यमंत्री यांच्या घरी वर्षा निवासाने गणरायाचं आगमन झाल्यानंतर राज्यातील बडे बडे नेते, मग ते सत्तेतील असू किंवा विरोधातील असू दे, हे बाप्पाच्या दर्शनासाठी जात असतात. राज ठाकरे सुद्धा मुख्यमंत्री जेव्हा एकनाथ शिंदे होते, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, तेव्हा सुद्धा त्यांच्या निवासस्थानी वर्षा निवासस्थानी दर्शनासाठी गेले होते. यावेळेला वर्षा निवासस्थानी गणरायाचं आगमन झालेलं आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्या गणरायाचं प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे. त्यामुळे यंदा राज ठाकरे हे गणरायाच्या दर्शनासाठी जाणार का ते पाहणं महत्त्वाचं आहे. नील जी नक्की. स्वप्नील, आपण जर पाहिलं ज्यावेळेस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मातोश्रीवरती भेट झाली होती त्यावेळेस जे समर्थक आहेत ठाकरे बंधूंचे त्यांच्यामध्ये एक उत्साह होता, आणि आता आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. त्यांच्यामधला हा उत्साह आता पुन्हा एकदा या बॅनरच्या माध्यमातून समोर येताना पाहायला मिळतोय. नीलम, नक्कीच हा बॅनरबाजीतून पुन्हा एकदा उत्साह समोर येतोय. कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यश मिळू दे आणि या मुंबई महानगरपालिकेसह ज्या महानगरपालिकांची निवडणूक आहेत त्या महानगरपालिकांवरती युतीचा भगवा फडकू दे, अशा प्रकारची भावना, अशा प्रकारची जे मागणं जे आहे ते बाप्पाकडे मागण्यात आलेलं आहे. अनेक बॅनर्सवरती सुद्धा असा उल्लेख पाहायला मिळतो. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेसाठी खरं तर कंबर कसलेली आहे सर्व राजकीय नेत्यांनी, म्हणजे एकूणच या ठिकाणी ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांनी. मात्र वरच्या लेवलला, वरच्या पातळीवरती नेत्यांची चर्चा सुरू आहे. नेत्यांची चर्चा ही खालच्या फळीतील लोकांपर्यंत कधी पोहोचणार याची सर्वांना उत्सुकता असली तरी खालच्या फळीतील जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून तयारीला सुरुवात झालेली आहे. बॅनरबाजीतून आता कुठेतरी उत्तर हे सत्ताधाऱ्यांना देण्यात येतंय. ज्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेसाठी जे यश मिळू दे असं प्रमाणाचं साकडं घालण्यात येतं. कारण या आधीच्या निवडणुका जर बघितल्या. स्वप्नील, या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत. त्या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते या ठिकाणी बाप्पाची आरती झाली आहे. तर उद्धव ठाकरे हे गेल्या अर्धा तासापासून राज ठाकरे यांच्या घरी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील आपण ही दृश्य पाहतोय. बाप्पा विराजमान झालेले आहेत. सहकुटुंब या ठिकाणी त्यांच्या हस्ते बाप्पाची आरती होतीये. पण आत्ताची ही दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे. फुलांची अशी आकर्षक सजावट या ठिकाणी वर्षा निवासस्थानी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक आता बाप्पाची आरती केलेली आहे. त्यांच्या मातोश्री, त्यांची मुलगी या ठिकाणी आरती करताना आपल्याला पाहायला मिळतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील ही दृश्य, बाप्पाचं आगमन आणि आरती या ठिकाणी आता झालेलं आहे. अनेक नेते मंडळी आज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल होणार असल्याची माहिती सध्या समोर येते. एकीकडे उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी गेल्या अर्ध्या तासापासून त्या ठिकाणी आहेत. बाप्पाच्या दर्शनासाठी त्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. तर दुसरीकडे आता ही आपण दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी त्यांच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन, वर्षा निवासस्थानी फुलांची अशी आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.